राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम। पुढील सुनावणी शुक्रवारी होणार। आजच्या सुनावणीमध्ये कोर्टाकडून आयोगासह सरकारवर नाराजी। मुंबई प्रारूप यादी हरकतींच्या मुदतीवरून ठाकरे बंधू आणि काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही। ठाकरे बंधूंनी मागितली 21 दिवसांची तर काँग्रेसकडून 15 दिवसांच्या मुदतीची मागणी। दुबार नावं संपूर्ण राज्यभरात SRI शिवाय या मतदार याद्या दुरुस्त होणार नाहीत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। IITच्या नावात बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या विधानामुळे नव्या वादाची शक्यता। तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, तिजोरी मालक आमच्याकडे। निधी वाटपावरून चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा। गोपीचंद पडळकरांचे हिंदुत्व हे मंत्रिपद कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीच। खासदार विशाल पाटील यांची पडळकरांवर टीका। पडळकर स्वार्थासाठी विचार बदलणारी व्यक्ती असल्याचंही पाटलांचं मत। भरत गोगावलेंचं हरिहरेश्वरला साकडं। लोकसभेला चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा द्या, मात्र विधानसभेला कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे, गोगावलेंचं गाऱ्हाणं। वाल्मिक कराड सारख्या व्यक्तीची आठवण येणं दुर्दैवी गोष्ट। अशा प्रवृत्तीच्या लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचं अनावरण। ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक। अयोध्या नगरी सांस्कृतिक नगरी बनली आहे। अयोध्येमधील धर्मध्वज भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। प्रसूती झालेल्या महिलेला रुग्णवाहिका चालकानं अर्ध्यावरच सोडलं। मातेची चिमुकल्यासह 2 किलोमीटर पायपीट। पालघरच्या मोखाडामधली संतापजनक घटना। इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक। भारतावरील राखेच्या ढगांचा धोका टळला। राखेचे ढग चीनच्या दिशेनं रवाना।